पुरतच नाही, पूर्ण जगभरामध्ये कचरा ही मोठी समस्या बनली आहे. आता जागोजागी दिसते ते आपल्याला कचराच कचरा दिसतोय. आता पूर्वीपेक्षा थोडी परिस्थिती आपल्या सोलापूरमध्ये सुधारलेली आहे, हो की नाही? आता बघा, तुम्हाला प्रथमतः हे सांगते की स्वच्छ सर्वेक्षण हे 2014 पासून सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन हे 1.0. याचा उद्देश काय आहे की स्वच्छ मुक्त भारत आणि जो आपला घनकचरा व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची. बघा, पूर्वी जेव्हा शौचालय नव्हते तेव्हा जेव्हा तुम्ही बसमधून जाल, नाकाला रुमाल लागला की समजायचं काय? गाव आलं. आणि जेव्हा लोक उठाभाषा करायचे तेव्हा समजायचं गाव आलं की. पण आता ही परिस्थिती राहिली का हो? सगळ्यांकडे शौचालय आले, हो की नाही? तर अशी परिस्थिती होती. तर बघा, त्याच्यानंतर आलं 2021 ते 2026 स्वच्छ भारत मिशन 2.0. ह्याच्यामध्ये काय, ह्याचा उद्देश काय की गार्बेज फ्री इंडिया अर्बन इंडिया करायचं आपल्याला, म्हणजे कचरामुक्त शहरी भारत करायचं आहे. याचा उद्देश हा आहे. तर त्यामुळे सगळीकडे ही सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती चालू आहे. समजलं? बघा, आपल्याला काय करायचं आहे की एवढंच करायचं आहे, कचरा हा आपल्याला कमी करायचा आहे आणि जो होणारा कचरा आहे आपल्याला 6 प्रकारामध्ये वेगवेगळा करून द्यायचा आहे. आता सगळ्यांकडे तुमच्या घरी घंटागाडी येते का? नाही येत? शक्यच नाही आहे. घंटागाडी प्रत्येक ठिकाणी येते. बघा, आपली सोलापूरची लोकसंख्या किती माहिती आहे का? किती आहे? 15 लाख लोकसंख्या, त्याच्या पुढेच म्हणता येईल. बघा, जेव्हा आता आपलं स्मार्ट सिटी झालंय, होते ना स्मार्ट सिटी, बरेच आपलं म्हणजे पूर्ण सोलापूर शहर डेव्हलप होत आहे, बरेच ब्रिज होत आहेत, आता IT पार्क होणार आहे, हो की नाही? मग जेव्हा IT पार्क झाल्यानंतर जेव्हा आपले बाहेरचे लोक इथे काम करण्यासाठी येतील, लोकसंख्या आणखी वाढेल आणि कचरा सुद्धा आणखी वाढेल, हो की नाही? मग कचरा कुठे जाईल आपला? जेव्हा घंटागाडी येत नाही. आता बघा, 15 लोकसंख्येमागे 250 घंटागाड्या